सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली अस्तिकाची वाट बघत असते आणि अस्तिका आल्यावर ती तिचा हात पकडूनच तिला खोलीत घेऊन जाते. ती अस्तिकाला विचारत असते की काल रात्री काही घडलं का. त्यावर अस्तिका खाली मान घालून म्हणते नाही विरोचका, आणि तो अद्वैत अजूनही नेत्राला विसरलेला नाहीये, त्यामुळे मला नाही असं वाटत की तो लगेच मला स्वीकारेल. मात्र रुपाली चिडून म्हणते की तू कोण आहेस. त्यावरती म्हणते की अस्तिका. मात्र रुपाली सांगते नाही, तू नेत्रा आहे. काही दिवसांकरिता तू हे विसरून जा की तू अस्तिका आहे. त्यावर अस्तिका म्हणते पण मला माझ्या दुर्मतचा बदला घ्यायचा आहे. त्यावर रुपाली सांगते की बदला तर कधीही घेता येईल, पण मी तुला जे काम सांगितलं आहे ते लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. आणि मग ती अस्तिकाला 2 दिवसांची मुदत देत म्हणते की जर या 2 दिवसांमध्ये काही घडलं नाही तर मी असं समजेल की तू या युद्धात सहभागी नाहीये. आणि ते ऐकून अस्तिका घाबरते आणि रुपालीला सांगते की ठीक आहे, मी प्रयत्न करते, आणि मग ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अद्वैतला कपाटामध्ये नेत्राचा एक ड्रेस सापडतो आणि तो ड्रेस बघून अद्वैतला तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवतात. त्याच वेळी अस्तिका त्या ठिकाणी येते आणि अद्वैतच्या हातातील तो ड्रेस बघून तिलासुद्धा त्या दिवशी घडलेला प्रकार आठवतो, कारण त्याच वेळी तिने या घरात नागरूपात प्रवेश केलेला असतो. आणि मग ती अद्वैतला विचारते की काय झालं साहेब, कशाचा विचार करताय. त्यावर अद्वैत म्हणतो काही नाही, मी माझं वॉलेट शोधत होतो. त्यावर अस्तिका म्हणते ठीक आहे, मी शोधून देते, आणि मग ती लगेच अद्वैतला त्याचं वॉलेट देते. त्यानंतर ती अद्वैतच्या हातून तो ड्रेस घेते आणि कपाटात ठेवायला जाते. मात्र त्यावेळी तिच्या हाताला जखम होते. तर अद्वैत पटकन तिचा हात हातात घेत म्हणतो की नेत्रा, काय हे, प्रत्येक वेळी तू स्वतःकडे दुर्लक्ष करते. आता जर तुला काही झालं असतं तर. आणि मग अद्वैत घेत असलेली काळजी बघून अस्तिका त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर संध्याकाळी ती आजींच्या फोटोसमोर दिवा लावत असते आणि मनाशी म्हणत असते की इथे येण्याच्या आधी मला असं वाटत होतं की मी सुशेनचा बदला घेईल, मात्र इथे आल्यानंतर मला काय करावं लागत आहे तर त्याच्या जवळ जावं लागत आहे. या म्हातारीच्या फोटोसमोर दिवा लावावा लागत आहे. विरोचक मला असा आदेश देईल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते, पण त्याच वेळी फाल्गुनी, तेजस आणि तन्मयी घरात येतात. आणि मग फाल्गुनी नेत्राला आवाज देत लगेच तिला जाऊन मिठी मारते. मात्र तिने अस्तिकाचा चेहरा बघितलेला नसतो, आणि जेव्हा अस्तिका तिच्याकडे वळते तेव्हा तिला बघून तर या तिघांच्याही पायाखालची जमीनच सरकते. फाल्गुनी खूप घाबरते आणि पळतच तेजसकडे जाते. तर अस्तिकाला समोर बघून तेजस खूप चिडतो आणि त्याच्या हातातील बॅग घेऊनच तिच्यावर हल्ला करण्यासाठी धावतो. पण अद्वैत मध्ये त्याला थांबवतो. पण तेजस खूप चिडलेला असतो. तो अद्वैतला म्हणतो की अरे हे काय चाललंय, ही अस्तिका आपल्या घरात काय करते, आणि ते सुद्धा नेत्राच्या वेशामध्ये. त्यावर अद्वैत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण कोणी अद्वैतचं काही ऐकूनच घेत नाही. आणि मग अद्वैत त्यांना सांगतो की ही आपली नेत्राच आहे, आणि त्यामुळे त्या तिघांना मोठा धक्का बसतो. त्यानंतर अद्वैत त्यांना रूममध्ये घेऊन जातो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो. या सगळ्या गोष्टींवर त्यांचा विश्वास बसतच नसतो. तर तेजस म्हणत असतो की इतकं सगळं घडून गेलं, मग तू आम्हाला सांगितलं का नाही, आणि म्हणूनच आम्हाला बाबांनी मुंबईला पाठवलं होतं का. त्यावर अद्वैत म्हणतो हो, तुमच्याही जीवाला धोका होता म्हणून बाबांनी तुम्हाला तिघांना मुंबईला पाठवलं, आणि घरातीलही वातावरण ठीक नव्हतं, म्हणून मला असं वाटलं की तुम्ही इकडे आल्यानंतरच तुम्हाला सगळं काही सांगावं. आणि मग त्यानंतर फाल्गुनी अस्तिकाजवळ जात म्हणते की नेत्रा, आम्हाला माफ कर, आमच्याकडून चूक झाली. तेजससुद्धा तिची माफी मागतो. तर अस्तिका नाटक करत म्हणत असते की या सगळ्यात तुमची खरंच काही चूक नाहीये. मात्र तन्मय ही गोष्ट मान्य करायलाच तयार नसतो. तो अद्वैतला म्हणत असतो की ब्रो, आपण 21व्या शतकात जगतोय, या सगळ्यावर कसा विश्वास ठेवायचा, आणि नेत्रा म्हणून हिला कसं काय ॲक्सेप्ट करायचं. आणि त्यावर अस्तिका नाटक करत हात जोडत सगळ्यांना विनंती करते की मला माहिती आहे माझं हे नवीन रूप स्वीकारणं तुमच्यासाठी खूप अवघड आहे, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. माझं जरी रूप बदललं असलं ना तरी मी नेत्राच आहे. आणि मग ते तिघेही तिच्यावर विश्वास ठेवतात. त्यानंतर दुसरीकडे इंद्राणी अभ्यास करत असते. त्याचवेळी अस्तिका त्या ठिकाणी जाते. ती विचारते की आत्या काय करताय तुम्ही. त्यावर इंद्राणी म्हणते की रुपालीने 9 महिन्यांची मुदत दिली आहे ना, मग हे 9 महिने नेमके काय आहेत ते मी शोधून काढते, पण मला ग्रंथात पहिल्या 3 पेट्यांमध्ये काहीच सापडलं नाही. मी तुझी जन्मतारीख, माझी जन्मतारीख, आईची जन्मतारीखसुद्धा बघितली, पण कुठेच काही संदर्भ लागत नाहीये.
आणि मग ती अचानक म्हणते की तुझ्या आणि अद्वैतच्या लग्नाची तारीखही बघायला हवी आणि तिला आठवतं की 2 दिवसांनंतरच नेत्रा अद्वैतच्या लग्नाला 9 महिने पूर्ण होणार आहेत. आणि ते ऐकून अस्तिकासुद्धा मनाशी म्हणते की 2 दिवसांनंतरच काहीतरी मोठं घडेल, कारण विरोचकाने सुद्धा मला 2 दिवसांचीच मुदत दिली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रुपाली पुन्हा अस्तिकाला बोलावून घेते. ती अस्तिकाला म्हणत असते की 9 महिन्यांची मुदत देऊन मी त्या माकडांच्या टोळीला कामाला लावलं आहे, मात्र तुझ्या हातात फक्त 2 दिवस आहेत हे लक्षात ठेव. आणि सगळ्यात आधी हे विसरून जा की तू अस्तिका आहे, तू नेत्रा आहे असंच समज, म्हणजे अद्वैतही तुला स्वीकारेल. आणि मग त्यावर अस्तिकासुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे अद्वैत त्याचा आणि नेत्राचा फोटो बघत बसलेला असतो आणि त्याला त्याच्या नेत्रासोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.